हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. खूप टाईमनंतर व्हिडिओ टाकतो आहे, माहिती आहे मला. आणि टाईम पण भेटला नव्हता. खूप लाईफमध्ये वर खाली अप्स अँड डाऊन्स चालू होते, तर आता मला टाईम भेटत पण नव्हता. मी कल्याणवरनं निघालो होतो. माझे छोटेफार 2-3 कामं केले, विचार केला होता मस्तपैकी आता घरी जाईल. घरी जाऊन मी मस्तपैकी माझे कॉलेजचे असाइनमेंट्स कंप्लीट करेल आणि थोडाफार अभ्यास करेल. पण मन काय लागत नव्हतं. तर शेवटी मी बाईक चालवता मी आलो डायरेक्टली माळशेज घाट. येऊन जाऊन माणूस येणार कुठे तर जायचं कुठे माळशेज घाट. म्हणलं बघूया, चल थोडंफार गाडी चालवत मस्तपैकी इयरफोन्स लावले होते. गाणे ऐकत आलो. आणि आता मस्तपैकी मी माझ्या माळशेज घाटचा व्ह्यू एन्जॉय करतोय, तुम्हालाही एन्जॉय करतोय. आणि काय, खूप थकलो होतो. इथे हवा पण चालू आहे आणि येताना बारीक पावसाचे थेंब पडत होते. मला वाटलं भाई आत्ता मस्तपैकी मी टॉपला जातो आणि तिथे अगर पाऊस पडत असेल तर भाई सोने पे सुहागा हो जाएगा. फुल मजा आली असती मला. पण इथे बघताय तुम्ही की काहीच पाऊस नाही, नुसतं ऊन थोडंफार पडतं आहे. आता वाजले संध्याकाळचे अराऊंड 3:30 झालेत. ठीक आहे, पण एवढं ऊन नाही आहे. आजकाल गरमी पण एवढी वाढली की बघायला नको. हा व्ह्यू तुम्हाला दिसत असेल तर मागच्या टायमाला आलेलो आपण, आपली गाडी इथपर्यंत आणलेली. इकडे नव्हती आणलेली, एवढ्या टॉपला नव्हती आणलेली. ते समोर दिसतंय तुम्हाला, त्या तिथपर्यंत अशी आपटत गाडी आपण आणलेली. आणि त्यानंतर आपली गाडीचा ॲक्सिडेंट झाला असं तुम्हाला माहिती आहे. आणि आपण मग ती गाडी सर्व्हिसिंगला टाकली, ब्ला 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 ब्ला. लय खर्च पडला मला त्याच्या बाईकमध्ये. आणि बरं वाटतं, थोडं मोकळी हवा चालू आहे, मस्तपैकी चालू आहे. आणि प्लॅन करतोय कुठेतरी जायचं, कुठेतरी एक्सप्लोअर करायचं. अराऊंड बघतो, काही ना काही अपडेट टाकेलच मी इन्स्टाला किंवा यूट्यूबलाही टाकेल. आणि बघूया काय प्लॅन होतं ते. आणि मी आता इकडे मस्तपैकी माझा निसर्गाची मजा घेतो. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही अपडेट राहा, मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा या व्हिडिओला. आणि भेटूया लवकरच आपण नवीन ब्लॉगमध्ये. ओके, तर आतासाठी टाटा, बाय बाय, टेक केअर. मस्तपैकी मॅगी ऑर्डर केली आहे. ही मॅगी मस्तपैकी खाऊ. लोक व्ह्यू एन्जॉय करत खातो मॅगी व्ह्यू. ते मी नंतर संपल्यानंतर मस्तपैकी थोडंफार पुढे राऊंड मारू आणि मग घरी जाऊ. ठीक आहे.